नमस्ते. आपल्या मॉम हेल्थ केअर परिवारामध्ये आपले समीर दादा येतात. त्यांना किती आराम पडले आपण त्यांच्या तोंडून आज ऐकून घेऊयात. दादा, तुमचं नाव सांगा सगळ्यात. माझे नाव समीर वावगडा, राहणार आळेगाव. बघा, आपले समीर दादा आपल्या आळेगावातून येतात. दादा, तुम्हाला आपल्या सेंटरला यायला माहिती कोणी सांगितली होती? जेडगुले काकांनी. जेडगुले बाबांनी आपल्या समीर दादांना माहिती सांगितली. ते सुद्धा आपल्या इथे थेरपीला येतात. तर दादा, तुम्हाला सेंटरला येण्यापूर्वी काय काय त्रास होते? माझे डावा हात आहे ना कामच करीत नव्हता, उचलत पण नव्हता, मग घेत होते हाताला. आता उचलतो पण बोट पण आलं. बघा, दादांनी पल्स पॅडची थेरपी घेतलेली आणि दादांना पल्स पॅडच्या थेरपी हात उचलत नव्हता. दादांना पॅरालिसिसचा त्रास आहे. त्यांनी इथून मागे सुद्धा त्याच्यावर खूप उपचार केलेले आहेत, पण त्यांना आराम भेटलेला नाहीये. पण आपल्या फक्त पल्स पॅडच्या एका वेळेसच्याच थेरपीने दादांचा हात उचलायला लागले. दादा, तुम्ही एकदा उचलून दाखवा. बघा, आधी एवढा सुद्धा उचलू शकत नव्हते दादा हात. त्यांची बोट सुद्धा वळत नव्हते, आता ते सुद्धा व्हायला लागले. दादांच्या हातामध्ये एवढा बदल जाणवतोय. फक्त एकदाच पल्स पॅडची थेरपी घेतलेली आणि एकदाच पल्स पॅडच्या थेरपीने एवढा छान अनुभव त्यांना आलेला आहे. मग दादा, बाकीचे आपले जे सगळे नवीन लोक येतात आपल्या सेंटरमध्ये, त्यांना काय सांगाल? सगळ्यांनी पॅरालिसिस पेशंटवाल्यांनी उपचार घ्यावा. फरक पडतोय 100% नीट व्हावे. प्लस पॅडनी फरक पडतोच. ठीक आहे. बघा, त्यांचं पण असं म्हणणं आहे की पल्स पॅडची थेरपी नक्की घ्या. पॅरालिसिस वाल्यांसाठी तर आपलं पल्स पॅड खूप छान आहे. त्याच्यामुळे तुमचं सायटिकेचा त्रास असेल, तुमचं एखादी नस स्टॉकअप झाली असेल, बंद पडले असेल, हात चालत नसेल, सायटिकेचा प्रॉब्लेम असेल, तो पूर्णपणे बरा होणार आहे. त्यासाठी तुम्ही पण आपल्या सेंटरला या, पल्स पॅडची थेरपी घ्या, सगळ्या थेरपी घ्या आणि चांगले व्हा. दादा, अजून काय सांगाल तुम्ही आपल्या सगळ्यांना? सांगतो, कारण की मला अजून माहीत पाहिजे नव्हतं. 3 वर्ष आहे माझ्या आजाराला. एका प्लस पॅडने मला 100% म्हणजे जवळजवळ जाणवलं. दादांना 3 वेळा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. दादा, तुमचा हार्ट अटॅकचा जो अनुभव आहे तो सगळ्यांना सांगा एकदा. मला पहिला जो अटॅक आला होता, माझी वाच तुटत येत होती. दुसरा अटॅक जो आला तर अचानक विशुद्ध पडलो होतो. तिसऱ्या अटॅकने डायरेक्ट जीवन गेला डावा साईडचा. बघा, दादांना पहिला जेव्हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा त्यांची डायरेक्ट कोपरी वळाली होती. त्यांना बोलायला जमत नव्हतं. जेव्हा दुसरा हार्ट अटॅक, आपल्या कोरोनामध्ये दुसरा हार्ट अटॅक त्यांना आला होता, तेव्हा ते वडापाव खात होते आणि तेव्हा पोलीस आले. ह्या भीतीने ते घाबरले आणि त्यांनी वडापाव खाता खाता डायरेक्ट तो मास्क तोंडाला लावला. त्याच्यामुळे त्यांचा श्वासोच्छ्वास गुदमरला. त्याच्यामुळे ते डायरेक्ट तिथून खाली कोसळले. त्याच्यानंतर त्यांना काही लोकांनी मदत केली, चॉकलेट वगैरे खायला घातले. त्यानंतर ते तेवढे बरे झाले होते. नंतर 30चा हार्ट अटॅक त्यांना आला. त्याच्यानंतर हा त्यांचा जो सायटिकेचा प्रॉब्लेम आहे तो सुरू झाला. 3 वर्षापासून हा त्रास तुम्हाला होतोय दादा. 3 वर्षापासून दादा हा त्रास सहन करतात, पण त्यांना कसलाही आराम आतापर्यंत भेटलेला नाहीये. त्यांनी इथून मागे पण बऱ्याच जणांचा विचार म्हणजे ऐकून वगैरे बरेच काय काय केलेले आहेत उपचार, पण त्यांनी काही फरक पडला नाही. पण आपल्या एक वेळेच्या पल्स पॅडच्या थेरपीने त्यांना जेवढा छान अनुभव जाणवलाय आणि इथून पुढेही त्यांचा जो पूर्णपणे हात आहे तो आपल्या पल्स पॅडने नक्की बरा होईल असं मी त्यांना एक काय म्हणतात त्याला शब्द देते, आश्वासन देते आणि थांबते. थँक्यू दादा, थँक्यू.